श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 16.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, इन इच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ बेस ऑफ ए सिलेंडर अँड इट्स हाईट आर गिवन, देन फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. आता आपल्याला इथं काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत आणि काय दिलेला आहे, रेडियस ऑफ बेस ऑफ ए सिलेंडर म्हणजे सिलेंडरच्या बेसचा रेडियस दिलेला आहे आणि त्याची हाईट दिलेली आहे. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे तर कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. हा आता म्हणजे हे काढायचं काय, त्यासाठी काही फॉर्म्युले जे आहेत ते यूज करून आपल्याला काय हे एरिया फाइंड करायचे आहे. ओके, आता फर्स्ट आपण बघू. त्यामध्ये फर्स्ट बघा काय आहे तर रेडियस दिलेला आहे 7 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. फर्स्ट आपण जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. रेडियस आर किती आहे 7 सेंटीमीटर आणि हाईट एच आहे 10 सेंटीमीटर. ओके, आता फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, तर त्याचा फॉर्म्युला आहे काय 2πRh. ओके, ह्याचा फॉर्म्युला आहे 2πRh कर्व्ड सरफेस एरिया काढण्याचा इज इक्वल टू 2 इंटू, आता पाय म्हणजेच काय आहे 22/7. आता रेडियस आपल्याला दिलेला आहे 7 इंटू एच, हाईट दिलेली आहे 10. राईट, आता 7 ह्याला काय डिवाइड होतं आहे, 7 1 7 7 1 7. आता नंबर्स कोणते राहतात 2 इंटू 22 इंटू 10. ओके, आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 22 2 44 इंटू 10 म्हणजेच किती आलं 440. ओके, आणि हा काय म्हणजे एरिया असल्यामुळे त्याचं युनिट स्क्वेअर आणि हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर युनिट येणार आहे. राईट, आता आपल्याला अजून काय काढायचं आहे, टोटल सरफेस एरिया. ओके, नंतर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता ह्याचा फॉर्म्युला आहे काय तर 2πr आणि काय h प्लस r. ओके, ह्याचा हा फॉर्म्युला आहे. आता इज इक्वल 2 इंटू पाय म्हणजे 22/7 इंटू रेडियस आहे ह्यामध्ये काय 7. ओके, इंटू एच, हाईट दिलेली आहे आपल्याला 10 आणि प्लस रेडियस किती 7 आहे. ओके, आता नेक्स्ट बघा 2 इंटू 22/7 इंटू 7 इंटू आहे. राईट, आता हे साईन इंटूचं आहे आणि 10 प्लस 7 17 होते. ओके, आणि आता आपण ह्यांना 7ला डिवाइड करू शकतो. 7 1 7 7 1 7. फक्त नंबर्स कोणते राहतात 2 इंटू 22 इंटू 17. राईट, आणि आता आपण काय 22 2 44 इंटू 17. आता आपण काय ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. 44 इंटू 17, 17 4 किती होतं आहे तर 68. राईट, आणि 17 4 68 आणि प्लस 6 केलं किती होते 74, म्हणजे किती येते 748. आणि हा एरिया असल्यामुळे युनिट येणार आहे स्क्वेअर आणि सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर. राईट, आता आपण सेकंड बघूया काय आहे तो. आता सेकंड आहे r इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर, h इज इक्वल टू 2.1 सेंटीमीटर. म्हणजेच काय तर रेडियस म्हणजेच r इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर आणि हाईट h इज इक्वल टू 2.1 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला आता कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे सिलेंडरचा, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला लिहूया. काय आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय 2πRh. ओके, म्हणजेच काय होणार आहे 2 इंटू 22/7 इंटू आर दिलेला आहे 1.4 इंटू
एच दिलेला आहे 2.1. ओके, म्हणजेच आता बघा काय होतं आहे, तर 2 इंटू 22/7 इंटू, आता आपण काय करूया, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट करूया, नंतर आपण पॉईंट देऊ. ओके, 21 इंटू 14, 14 1 14, 14 2 28 प्लस 1 29, म्हणजे किती आले 294. आणि तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट नंतर एक नंबर आणि इथं पॉईंट नंतर एक नंबर आहे, त्यामुळे पॉईंट नंतर आपल्याला 2 नंबर्स द्यायचे आहेत, म्हणजे 2.94 येणार आहे याचं, राईट, 2.94. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं, तर ह्यानं आपल्याला भाग घालवायचा आहे 7नं. बघा किती होते, 7 1 7. आता पॉईंटच्या आधी एक नंबर आलेला आहे, त्यामुळे फर्स्ट 0नं भाग जाणार आहे, नंतर पॉईंट येणार आहे, आणि 7 4 28. ओके, नंतर 1 राहतं या, नंतर 4 म्हणजे 14 आलं, आणि 7 2 14, म्हणजेच काय होते, आणि 22 2 44 इंटू 0.42. ओके, आणि आता आपण काय करूया, तर ह्याचं आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. ओके, आता मी इथं करते साईडला, 44 इंटू 42, राईट, इंटू 42. बघा आता काय होतं आहे, 4 2 8, 4 2 8, 0, 4 4 16, 1 कॅरी ओव्हर गेलं, 4 4 16 प्लस 1 17, 8 8 प्लस 6 किती आलं, 14 आलं, राईट, आणि 7 प्लस 1 8 1, म्हणजेच किती आलेलं आहे 1848, राईट. आणि आता पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत, तसंच इथंही करायचं आहे, म्हणजे इथं पॉईंट कुठं आलेला आहे आपला 18.48. ओके, आणि त्याचं युनिट येणार आहे स्क्वेअर एरिया असल्यामुळं आणि सेंटीमीटर. ओके, आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं हे सरफेस एरिया काढायचा आहे, राईट, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. आता तो आपण काढूया, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय होणार आहे, याचा फॉर्म्युला 2πr आणि h+r. ओके, 2 इंटू 22/7 इंटू r आपल्याला दिलेला आहे 1.4, राईट, 1.4 इंटू, म्हणजे आता हे ब्रॅकेटमध्ये येणार आहे, h दिलेला आहे किती 2.1 आणि प्लस रेडियस म्हणजेच काय 1.4. ओके, म्हणजेच 2 इंटू 22/7 इंटू 1.4. आता इंटू ह्याचं आणि ह्याचं ॲडिशन केलं, बघा आता काय येते, 1 + 4 5 आणि 2 + 1 3, म्हणजेच काय 3.5 आलेलं आहे. आता आपण काय करूया, तर ह्या 2 नंबरचं काय मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच 35 इंटू 14, 14 5 किती होत आहे, तर 70, राईट, आणि 14 3 42 होत आहे, राईट, प्लस 7 केलं तर किती होणार आहे 49, राईट, म्हणजेच 2 इंटू 22/7 इंटू, आणि तुम्ही बघितलं तर पॉईंट नंतर इथं 2 नंबर्स आलेले आहेत, त्यामुळे इथं पॉईंट आपल्याला द्यायचं आहे, म्हणजेच किती होणार आहे 4.90, राईट, 4.90. आणि आपल्याला काय आता 7ने ह्याला डिवाइड करायचं आहे, 7 1 7, आता पॉईंट आलेला आहे, त्यामुळे फर्स्ट 0 येणार आहे, 0 पॉईंट, नंतर 7 49 आलं, 7 7 49, ओके, आणि 7 0 0, आणि ह्याचं 22 2 44 इंटू 0.70. ओके, आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, राईट, म्हणजे फक्त 44 इंटू 7 केलं तरी चालते. बघा आता 44 इंटू 7 करायचं आहे, 7 4 28, 7 4 28 प्लस 2 केलं किती आलं 308 आलं, आणि नंतरचा हा आपल्याला 0 ॲड करायचा आहे, म्हणजे किती नंबर्स 3080 आलेला आहे, आणि पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत, राईट. तसंच आपल्याला इथंही तेच करायचं आहे, पॉईंट नंतर 2 नंबर आलेले आहेत, म्हणजे इथं ॲन्सर आपल्या काय आलेलं आहे 30.80,
आणि म्हणजे हा एरिया काढलेला आहे आपण टोटल सरफेस एरिया आणि याचं युनिट त्यामुळं काय असणार आहे स्क्वेअर आणि सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा R इज इक्वल टू 2.5 मीटर, H इज इक्वल टू 7 मीटर. ओके, म्हणजे आता गिवन दिलेला आहे आपल्याला रेडियस R इज इक्वल टू 2.5 मीटर आहे आणि हाईट आहे H इज इक्वल टू 7 मीटर. ओके, इथंही आपल्याला फर्स्ट आता कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे त्यामुळे त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय होणार आहे 2πRh आणि 2 इंटू पाय म्हणजेच 22/7. R आपल्याला दिलेला आहे 2.5, H दिलेला आहे 7. ओके, आणि इथं आता 7 न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला होते त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे 7 × 7 7 × 7. ओके, म्हणजे कोणता नंबर्स राहणार आहेत 2 इंटू 22 इंटू 2.5. आता 22 2 ज 44 होणार आहे 44 इंटू 2.5. ओके, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. बघा आता किती होते 44 इंटू 25. 25 4चं 100 होतं आहे राईट, म्हणजे 10 कॅरी ओव्हर आलं 0 आलं आणि 25 4चं 100 प्लस 10 केलं 110 आलं राईट. आणि इथं बघा आता पॉईंट नंतर एक नंबर आहे त्यामुळे आपल्याला इथं पॉईंट ठेवायचा आहे म्हणजे फक्त हे किती येते आता 110 राईट. आणि एरिया आहे त्यामुळे स्क्वेअर युनिट येणार आहे आणि इथं तुम्ही बघितलं तर आता हे काही मीटरमध्ये आलेलं आहे राईट, मीटरमध्ये नाही हे सेंटीमीटरमध्येच आलेलं आहे राईट, सेंटीमीटरमध्येच आहे. ओके, सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे इथंही काय सेंटीमीटरमध्येच येणार राईट. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे 2πR आणि H + R. ओके, आता बघूया 2 इंटू पाय म्हणजेच 22/7 आणि R किती दिलेला आहे आपल्याला 2.5 आणि H दिलेला आहे 7 सेंटीमीटर म्हणजे 7 प्लस रेडियस दिलेला आहे 2.5. ओके, म्हणजेच 2 इंटू 22/7 इंटू 2.5 आणि ह्याचं आता ॲडिशन करूया आता 0.5 म्हणजे 7 + 2 9.5. ओके, आणि आता आपण नेक्स्ट बघूया आता इंटू येणार आहे इथं राईट. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, ह्या दोन्हीचं काय करूया मल्टिप्लिकेशन करूया म्हणजेच बघा आता 2 इंटू 22/7 इंटू या दोन्हीचं आपण मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे काय होतं ते बघूया 95 इंटू 25. आता 25 5चं किती होतं आहे 125 होते राईट, म्हणजे 12 कॅरी ओव्हर आलं 5 आलं आणि 12 9चं किती होणार 25 9चं 225 होणार आहे राईट, 225 आणि प्लस 12 केलं की किती होतं आहे बघा आता प्लस 12 237. ओके, आणि तुम्ही बघितलं तर इकडं पॉईंट नंतर एक नंबर आलेला आहे इकडं पॉईंट नंतर नंबर एक आलेला आहे त्यामुळे 2 पॉईंट नंतर आपल्याला नंबर घालायचा इथं आला पाहिजे त्यामुळे 23.75 ह्याचा आन्सर येणार आहे 23.75. ओके, आणि आता आपण काय करूया तर हे जे नंबर्स आहेत ते न्यूमॅरेटरला घेऊया 22 2 44 इंटू 23.75/7. ओके, आणि आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2375 इंटू 44. 4 5चं 22 कॅरी ओव्हर आलं 0 आलं 4 7चं 28 प्लस 2 30 आलं 3 कॅरी ओव्हर 0 आणि
4 3 ज 12, 12 प्लस 3 15 आलं, 1 कॅरी ओव्हर 5 आणि 4 2 ज 8 प्लस 1 9 आलं आणि 4 घ्यायचं आहे त्यामुळे इथं 0 आणि हा नंबर सेम आलेला आहे त्यामुळे ॲज इट इज हेच नंबर येणार आहे 0 0 5 9. ओके, किती आलं 0 0 5 9 प्लस 5 14 आलं, 9 प्लस 1 10 आलं, राईट. आणि तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत. तसंच आपल्याला इथंही करायचं आहे त्यामुळं पॉईंट नंतर 2 नंबर्स म्हणजे हे 0 आहे ते कॅन्सल होणार आहे म्हणजे 1045/7. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे 7 डिवाइड करायचं आहे. आपण आता डायरेक्ट करूया. 7 1 ज 7 केलं किती राहतं आहे बघा 3 राहतं आहे, राईट. आणि नेक्स्ट नंबर आहे 4, मग कितीचा भाग जातो आहे तर 7 4 ज 28, राईट. 7 4 ज 28 गेलं भाग जर घालवला तर. आणि नंतर किती नंबर्स राहतात तर 6, राईट. 28 ते 2 आणि हे 4 म्हणजे 6 नंबर राहिले. नेक्स्टचा नंबर आहे 5 आणि आता बघा कितीनं भाग जातोय तर 7 9 ज, राईट. 7 9 ज किती 63 होते त्यामुळं 7 9 ज 63 भाग जातोय. नंतर 2 राहतात, राईट. त्यामुळे आता इथं पॉईंट द्यायचं आहे आणि आता इथं 0 वाढवायचं आहे. आणि 7 कितीचं 7 2 ज 14, राईट. 14 घेतलं म्हणजे मायनस केलं 6 राहिलं वापस आहे, राईट. आणि यानंतर वापस 0 घ्यायचं आहे. आणि आता कितीचा भाग जातोय तर 7 9 ज 63 होते, राईट. आणि 7 8 ज म्हणजे 8चा भाग जातोय, राईट. आणि आपण असं किती जरी करत गेलो तर हे नंबर्स काय वाढतच जाणार आहेत. फायनली आपला आन्सर त्यामुळे काय आलेलं आहे 149.28. ओके, आणि हे काय आहे एरिया असल्यामुळे हे येणार आहे स्क्वेअरमध्ये, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आपलं काय हे ह्याचं आन्सर आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. R इज इक्वल टू 70 सेंटीमीटर, H इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच रेडियस आहे R इज इक्वल टू 70 सेंटीमीटर आहे, हाईट आहे H इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर. फर्स्ट आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे. ओके, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे 2πRh, राईट. इज इक्वल टू 2 इंटू पाय म्हणजे 22/7, R आपल्याला दिलेला आहे 70, राईट. आणि H दिलेला आहे 1.4. ओके, आता फर्स्ट 7 भाग जातोय. 7 1 ज 7, 7 10 ज 70 म्हणजेच काय येतं 2 इंटू 22 इंटू 10 इंटू 1.4. ओके, म्हणजेच काय आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 22 2 ज 44 आणि म्हणजे 14 10 ज 140 होते, राईट. 140 होते. पण नंतर तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट आलेला आहे त्यामुळे आपला इथं पॉईंट येणार आहे फक्त, त्यामुळे 14 येणार आहे, राईट. आणि आता आपल्याला काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, म्हणजे बघा आता 14 इंटू 44 इंटू 14, 14 4 ज 56 होते, राईट. 5 कॅरी ओव्हर गेलं 6 आलं. 14 4 ज 56 प्लस 5 केलं तर किती 61 आलेलं आहे. म्हणजे इथे आन्सर 616 आहे. आणि एरिया फाइंड करायचा होता त्यामुळे त्याचं युनिट येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट आपल्याला काय टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, राईट. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर 2πRh प्लस R. ओके, 2 इंटू पाय 22/7, R आपल्याला दिलेला आहे 70, H दिलेला आहे 1.4 प्लस रेडियस लिहायचा आहे 70. ओके, म्हणजेच 2 इंटू आता बघा इथं भाग
फर्स्ट 2 मिनिट आधी लिहून घेऊया. 22/7 इंटू 70 इंटू आता ह्याचं आपण काय ॲडिशन करूया. नंतर 0.4 आणि 70 + 1 म्हणजे 71.4 झालं. आणि आता आपण भाग जातोय घालूया. 7 1 7 7 10 70. ओके, म्हणजे नंबर्स कोणते आलेले 2 × 22 × 10 × 7 1.4. ओके, फर्स्ट आपण काय करूया तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आणि नंतर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन. 22 2 44 इंटू आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे 714 आणि आता हा एक 0 आहे त्यामुळे 0 दिलं तर आणि पॉईंट नंतर आपल्याला एक नंबर आहे त्यामुळे इथंही तसंच करायचं आहे. म्हणजे फक्त काय आलं 714 आलेलं आहे. ओके, ह्याचं मल्टिप्लिकेशन आहे ते. आता आपण ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. 714 इंटू 44 4 4 16 4 1 4 + 5 आणि 4 7 28. ओके, आणि 0 आता नंबर सेम आहे त्यामुळे नंबर्स ॲज इट इज आहे येणार आहे ते 6 5 8 2. आता आपण ॲडिशन करूया. बघा किती होते 6 + 5 11 झालं आणि 8 + 5 किती होते 13 + 1 14 राईट. आणि 8 + 2 10 + 1 किती 11 झालं राईट. आणि 1 + 2 3 झालं. म्हणजेच किती आलेलं आहे याचं 31416. ओके, आणि हा एरिया आहे त्यामुळे युनिट येते स्क्वेअर आणि सेंटीमीटर राईट. हे काय ह्याचं ॲन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आहे रेडियस दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. एच दिलेला आहे, हाईट दिलेला आहे 14 सेंटीमीटर. ओके, रेडियस म्हणजेच आर दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे h = 14 सेंटीमीटर. फर्स्ट आपण काय करूया कर्व्ड सरफेस एरिया काढूया. ओके, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर त्याचा फॉर्म्युला काय आहे 2πRh राईट. 2 × पाय म्हणजेच काय 22/7. आर काय दिलेला आहे आपल्याला इथं 4.2. ओके, आणि एच दिलेला आहे 14 राईट. आता भाग जातोय बघा 7 1 7 7 2 14 राईट. म्हणजेच आता 22 2 44 इंटू 4.2 × 2. आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया 44 इंटू 2 2 4 2 4 8 आणि इथं आता पॉईंट असल्यामुळे इथंही पॉईंट येणार आहे = आता आपल्याला ह्याचं काही मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. आता आपण इथं साईडला करूया 84 × 44 4 4 16 4 8 32 + 1 33 होते 0. आता इतर नंबर सेम आलेले आहेत त्यामुळे हेच नंबर्स इथंही येणार आहे. 6 3 3 ॲडिशन करायचं आहे. 6 6 + 3 9 होते. 3 + 3 6 होते आणि 3 म्हणजेच किती येते 3696. हा कर्व्ड सरफेस एरिया येतोय राईट. आणि एरिया असल्यामुळे युनिट येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि आता नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे तर टोटल सरफेस एरिया काढायचं आहे राईट. नंतर बघा आता टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर त्याचा फॉर्म्युला काय आहे 2πR आणि म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय आहे h + r राईट = 2 × पाय म्हणजे 22/7 आणि r आपल्याला दिलेला आहे 4.2 आणि ब्रॅकेटमध्ये h म्हणजे काय येणार आहे तर 14 + रेडियस 4.2. ओके, नेक्स्ट 2 × 22/7 इंटू 4.2 इंटू आता ह्याचं ॲडिशन 0.2 आणि 14 + 4 म्हणजे 18.2 झालं. ओके, आणि आता आपण काय करूया ह्यानं ह्याला डिवाइड करूया. 7 1 7 7 6 42 होते राईट. 7 1 7 पण इथं पॉईंट आलेला आहे त्यामुळे आधी 0 येणार आहे 0.6 7 6 42. ओके,
ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 22 टू जो 44 येते, नंतर 0.6 इंटू 18.2 आलेलं आहे. आपण काय फर्स्ट ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, 44 इंटू 6. आता 6 4 जा 24 आणि 6 4 जा 24 प्लस 2 किती आलं 26 आलेलं आहे, राईट. म्हणजे 2 6 आणि 4 आणि इथं पॉईंट असल्यामुळे इथं पॉईंट आलेला आहे, राईट. पॉईंट नंतर एकच नंबर येतो, तसंही आपल्याला इथंही तेच करायचं आहे. इंटू 18.2. आता आपण काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच किती होतं आहे बघा. आता इथं करते मी साईडला 264 इंटू 182. ओके, 2 4 जो 8 जो होतं आहे, 2 6 जा 12 1 कॅरी ओव्हर 2 2 2 जो 4 प्लस 1 5 झालं 0. 8 4 जो 32 होतं आहे, 2 3 कॅरी ओव्हर आलं. 6 8 जो 48 प्लस 3 केलं किती 51 होतं आहे. 1 5 कॅरी ओव्हर येते, राईट. आणि 8 2 जो 16 प्लस 5 केलं 21 होते, राईट. आणि आता हा नंबर घ्यायचा आहे, त्यामुळे 0 0 येणार आहे आणि 1 म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज आहे नंबर येणार आहेत 4 6 2. ओके, आता आपण ॲडिशन करूया ह्याचं. बघा किती येतं आहे. 8 आलं, 2 प्लस 2 4 आलं, 5 प्लस 4 9 प्लस 1 10 आलं, 1 0 6 प्लस 1 प्लस 1 7 8 आलं आणि 2 प्लस 2 4 आलेलं आहे. ओके, म्हणजे इथं किती आलेला आहे नंबर हा 48048. आणि तुम्ही बघितलं तर पॉईंट्समध्ये इथं एक नंबर, पॉईंट नंतर इथं एक नंबर आलेला आहे आणि इथं एक नंबर आलेला आहे, त्यामुळे पॉईंट नंतर 2 नंबर आपल्याला ठेवायचे. त्यामुळे आपल्याला पॉईंट कुठं येणार आहे तर इथं येणार आहे, राईट. 480.48 आणि एरिया असल्यामुळे त्याचं युनिट येणार आहे काय स्क्वेअर आणि सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर.